आज कृष्ण जन्म म्हटला तर संपूर्ण भारतामध्ये हा कृष्ण जन्म साजरा केला जातो आणि या कृष्ण जन्मानिमित्त संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये उत्साह साजरा केला जातो। मथुरा हे कृष्णाचं मुख्य स्थान आहे आणि जन्मस्थान देखील आहे आणि त्या ठिकाणी कृष्णाची जी मूर्ती आहे तीच मूर्ती महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असे आहे की त्या ठिकाणची मूर्ती जी अष्टबाहू भुजा आहे तशाच प्रकारची मूर्ती या ठिकाणी देखील अष्टबाहू भुजा आहे। या मूर्तीचं आपण माझ्या पाठीमागं बघू शकता। ह्या मूर्तीचं रूप अतिशय सुंदर आणि इतकं रूपडं आहे का डोळ्यात साजेल आणि डोळ्यात भरून जाईल असं रूप आहे आणि हे शालिग्राम या दगडापासून ही मूर्त बनवलेली आहे। या मूर्तीला तडा जात नाही असे देखील सांगण्यात येते। ही मूर्त या ठिकाणी स्थित झाल्याचं देखील आख्यायिका आहे। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी येथील गुरुजी आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार गुरुजी। नमस्कार नमस्कार। काय सांगाल एकंदरीत आपल्या या मूर्तीची आख्यायिका काय आहे? हे एक एक साधू होता, तो कन्याकुमारीहून निघाला होता। तिथून त्यांनी 2 मूर्ती आणल्या त्या कन्याकुमारीमधून। तो इथं आल्यानंतर तो रस्त्यामध्ये त्याला उशीर होऊन गेला जाताना, पुढे त्याला मथुरेकडे जायचं होतं। पण रात्री त्याला उशीर झाल्यामुळे त्यांनी इथंच मुक्काम केला। त्यांना ही मोहाचं झाड, इथं मोहांची झाडं होती। मोहाच्या झाडामुळे त्यांना त्या साधूला पण आणि त्या मूर्तीला पण इथं मोह झाला स्थानाचा आणि त्यामुळे याच ठिकाणी मूर्ती या ठिकाणी राहिली। त्यावेळी त्या रथामधून ते मूर्त खाली उतरली। सर्व जेवण वगैरे सर्व सकाळची जेव्हा मूर्त परत बसवायला लागले तर ती मूर्त काही रथात बसे नाही। एक मूर्ती रथात बसली ती त्यांनी घेतली। ही मूर्त काही इथून हालेना, तिला या जागेचा मोह झाला। मोह झाल्यानंतर मग ती याच ठिकाणी थांबल्यामुळे मग मग त्याने रागाच्या भरामध्ये मूर्तीच्या मागे डोक्यावर एक कुऱ्हाडीचा घाव घातलेला आहे आणि नंतर ती ते आता मूर्त आपण बघितली तर त्यात रक्त आलेलं दिसतं मागून, असं लाल भाग झालेला दिसतो आणि त्यामुळे मोह इथं झाला। मोहाची इथं मूर्ती स्थापन झाली पेशवे काळामध्ये याची। त्यावेळेस त्यावेळेच्या लोकांनी त्याचं लहान मंदिर स्थापन केलं। नंतर पुढे पुढे मग वाढत चालत असल्यानंतर मोठं मंदिर झालं। मोठ्या मंदिरानंतर मग सर्व इथं उत्सवाचा कार्यक्रम वगैरे व्हायला लागले, सर्व व्हायला लागले। किती वर्षापासून 350 वर्षापासूनची इथे शिवाजी काळापासून इथं त्याची नोंद आहे। पेशवे काळांच्या वेळेस त्याला जीर्णोद्धार झाला म्हणा आणि शिवाजीच्या काळापासून इथे त्यांना जमीन देवाला जमीन पण दिलेली आहे, सर्व वगैरे आहे। सार्वजनिक कार्यक्रम होतं। मूर्तीचं रूप कसं आहे काय सांगा? रूप एकदम मोहक आहे आणि ही अष्टभुजा मूर्ती आहे। अष्टभुजा असून 8 हात आहे तिला, अशी मूर्त कुठंच नाही आहे। सर्व ठिकाणी आहे 2 हातांची किंवा 4 हातांची मूर्त आहे मथुरेला, पण याच ठिकाणी मात्र हिला अष्टभाऊ मूर्त म्हणतात। अष्टभाऊ आता शंख चक्र गदा पद्म हातामध्ये तिचे झळलेले, खाली वर आपले कानापाशी नागाने दंश केलेला आहे अशी मूर्त एकदम, आणि एकदम पाषाणाची मूर्त आहे। कुठंच त्याला हे कारागिरीने कशी बनवली हे त्यालाच माहिती खरं म्हणजे। या मूर्त एकदम तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला एकदम मोह पडतो, तसा सर्वांना मोह पडेल। तुम्ही कधी येता या ठिकाणी बघायला? इथून 4 किलोमीटर अंतरावर इथं एअरपोर्ट आहे। एअरपोर्टवरून विमानतळाने आपल्या इथे येता येतं। नाशिकहून 25 किलोमीटर मोहाडी आहे। तर सर्वांनी इथे यावं आणि मंदिराचा सर्वांनी हे घ्यावं, दर्शन घ्यावं। आपल्या गावात हे कृष्ण मंदिर आहे, आपल्याला आठवत असेल कधीपासून हे मंदिर आहे? नमस्कार। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नाशिकच्या गंगेपासून 21 किलोमीटरला ही मोहाडी म्हणजे पूर्वीचं मोहपल्ली गाव, हे पुराणात पण याचा उल्लेख आहे। तेव्हापासून हे गाव अस्तित्वात आहे आणि पुराणात या मंदिराचा उल्लेख आहे। ही मोहून टाकणारी मूर्ती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी गुरूंनी सांगितलं की मथुरा आणि या ठिकाणी मोहाडी या 2 ठिकाणीच अशी मूर्ती या ठिकाणी आहे आणि याची आख्यायिका फार मोठी आहे। गुरूंनी त्याचं वर्णन केलेलं आहे। परंतु ही मूर्तीचं वर्णन जर बघितलं तर या मूर्तीला अष्टभुजा गोपालकृष्णाची मूर्ती म्हणतात आणि या अष्टभुजामध्ये म्हणजे मुदुंग, गदा, शंख, त्यानंतर चक्र, नंतर एका करंगळीमध्ये गोवर्धन पर्वत, कमरेला पट्टा, त्याच्यावरती शृंगार आणि काळ्या काळ्या नागाचा कानापर्यंत विळखा घातलेला, दंश केलेला नाग, तसेच पायाच्या कंबळाजवळ 2 गोपिका, एकाने मृदंग आणि एकाने वाद्य, अशा गोपिका, अशी एकदम मोहून टाकणारी ही मूर्ती या ठिकाणी वसलेली आहे। आणि ह्या गावामधल्या प्रत्येक नागरिक हा सुखात असो किंवा दुःखात असो, सकाळी
गाव सोडायच्या आधी या ठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. आणि 350 वर्षापेक्षा पूर्वीपासून ह्या मंदिराचा मोठा इतिहास आहे. आणि इतिहास असताना या ठिकाणी गोकुळाष्टमीचा जो उत्सव होतो तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो. देवजन्म ज्या दिवशी असतो रात्री या ठिकाणी फार मोठा उत्सव या परिसरात होतो. त्याबरोबर या ठिकाणी कुस्त्यांची दंगल होते. दररोज या ठिकाणी भागवत होते. त्यानंतर या ठिकाणी पारायण केलं जातं. या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतो. या ठिकाणी व्याख्यानमाला होते. असंख्य देशातील व्याख्याते किंवा कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार या मंदिरामध्ये कीर्तन करून गेलेले. आणि म्हणून ह्या मंदिराचा 150 वर्षाचा इतिहाससुद्धा या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. आणि पुरातन काळामध्ये पुराणामध्ये सुद्धा या मंदिराची नोंद आहे. आणि म्हणून याचं मंदिर कधी असेल तर हे 450 वर्षापूर्वीचं मंदिर या ठिकाणी असेल. आणि म्हणून जी मूर्ती या ठिकाणी मथुरेला घेऊन चालले होते आणि सकाळी ती हल्ली नाही म्हणून हातोडा पाठीमागं मारला. आज पण मूर्तीच्या पाठीमागं ज्यावेळेस मूर्तीला स्नान घातलं जातं गुरूंनी, त्यावेळेस त्या ठिकाणी लाल रक्ताचा असा घाव या मूर्तीला दिसतो. आणि म्हणून या मूर्तीच्या पाठीमागे फार मोठी श्रद्धा आहे. ह्या गावातील प्रत्येक माहीरवासीन रक्षाबंधनाच्या दिवशी या ठिकाणी येते आणि ह्या ठिकाणी आल्याशिवाय ती राहत नाही. असं म्हणजे मोहात टाकणारी ही मूर्ती आहे. आणि म्हणून या गावाला मोहपल्ली नाव होतं. आणि म्हणून कृष्ण या ठिकाणी मुक्कामी राहिले आणि गेलेच नाही म्हणून मोहात टाकणारी मोहाडी नाव प्रामुख्याने आलं. म्हणून याचा इतिहास सांगताना अशी कुठं पुराणशिवाय याच्यात कुठेच नोंद आढळत नाही. आणि म्हणून पेशवे काळापासून याला 144 रुपये आज पण दिवाबत्तीसाठी शासन देतं. आणि शासनाकडे सुद्धा महसूल डिपार्टमेंटला याची नोंद आहे. आणि म्हणून याला शासनाने श्रीमंत छत्रपती महाराजांनी या मंदिरासाठी जमीन दान केलेली होती. ती जमीन पण आज या ठिकाणी प्रसादासाठी वापरली जाते. असा फार मोठा इतिहास आणि फार मोठी मोहून टाकणारी मूर्ती आहे. या मंदिरात आल्यानंतर माणूस कितीही थकलेला असेल, कितीही त्रासलेला असेल, किती पण वैतागलेला असेल तर तो प्रसन्न होऊनच बाहेर जातो. आणि म्हणून अशा मूर्तीचा इतिहास सांगणं हे माझ्यासारख्याला तरी एवढं सोपं नाही आहे. धन्यवाद. काय सांगाल या मूर्तीच्या आख्यायिका? काय सांगाल या मूर्तीच्या आख्यायिका? आणि या मंदिरात महाराष्ट्रातून भारतातून भाविक येतात. हो, आता मीडिया आल्यापासून आणि सगळीकडे टी व्हीवर वगैरे मागे पण बऱ्याच चॅनलवर त्याचं हे प्रसारण झालेलं आहे. त्यामुळे बरेच लांबून लांबून लोक येऊन आणि त्या मूर्तीचं दर्शन घेतात. या ठिकाणी ही मूर्ती काही विकत आणलेली गेलेली नाही, तर जो मूर्ती विकणारा आहे तो इथून चाललेला असताना या ठिकाणी ते सकाळी उठल्यावर ही मूर्ती हल्लीच नाही. हे मंदिर बांधलेलं कधी आहे? मंदिर 1866 या सध्या आपण हे पाहतोय या मंदिराचं काम झालेलं आहे. तर तसंच मंदिर आहे. हो आहे, त्यावेळेपासूनचं आजपर्यंत तसं आहे. फक्त जे गाभारा आहे हा गाभारा पूर्वी मातीचा लोकांनी बांधलेला होता. तो आता आम्ही ट्रस्टवाल्यांनी सुधारणा करून नवीन प्रकारचा केला आहे. बाकी मंदिर तसं आहे तसंच आहे. यात्रा किती दिवस असते? यात्रा इथं साधारण 3 दिवस फुल राहते आणि 4 दिवस धरायचेच. काय काय उत्सव केले जाते यात्रेत? उत्सवमध्ये पहिल्या दिवशी आता आज देवजन्म राहील. उद्या दहीहंडी आणि कुस्त्या पण राहतात, छोट्या गोकुळ म्हणतात त्याला. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी कुस्त्या मोठं कडं असतं कुस्त्यांचं. आणि नंतर बैलांच्या टांग्यांच्या शर्यती वगैरे होतात. दुकानं पण भरपूर येतात. सगळंच यात्रेप्रमाणे शहरात जशी यात्रा भरते त्याप्रमाणे आता इथं यात्रा भरायला लागली. पूर्वी छोट्या स्वरूपात होती, पण आता भव्य स्वरूपात यात्रा या ठिकाणी भरते. नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी कृष्ण जे मंदिर आहे, ह्या मंदिराची आख्यायिका संपूर्ण भारतात आगळीवेगळीच आहे. भारतातील मथुरेच्या नंतर या ठिकाणी मूर्त आहे. 350 ते 400 वर्षापूर्वीचा या मूर्तीचा आणि मंदिराचा देखील इतिहास आहे. मूर्तीच्या पाठीमागे एक निशाण देखील आहे का ते ह्या मूर्त या ठिकाणी कोणी बनवलेली नसून त्या मूर्तिकाराने ठेवलेल्या पुराणातील आख्यायिकाप्रमाणेच ही मूर्त आहे. आणि या मूर्तीला पेशवे काळापासून एक सरकारी नोंद देखील आहे. या मंदिराला देखील सरकारी नोंद आहे आणि त्या नोंदीच्या आधारावरती हे मंदिर हे 150 वर्षापूर्वीपासूनच आहे याची नोंद होत असते. कॅमेरा पर्सन गणेशसह अमोल जाधव, नवराष्ट्र, दिंडोरी, नाशिक.